पडलेचे उद्योगपती आवर्जून या स्पर्धेमध्ये आज उपस्थित राहिलेले आहेत. आपण दादांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. अविनाशजी कांत आणि रुपेशजी पाटील आमच्या दोन्ही सहकाऱ्यांच्या शुभस्य आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपण उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. सतरंगी क्रिकेट संघ येदुटणे बी आयोजित या स्पर्धेचं 13वं पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. थँक्यू. आणि पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करा. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं 27 गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आजदेचे आदरणीय सत्यवानजी म्हात्रे साहेब आणि त्यासोबत दत्ताजी वजे साहेब यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये खास करून ज्यांची उपस्थिती नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या बनत आहे आणि त्या विमानतळाला आतापर्यंत दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव अजूनपर्यंत दिलं नाही आणि त्यासाठीचा संघर्ष अजूनही भूमिपुत्रांचाच सुरू आहे. साहेबांना मी आवर्जून विनंती करेन की त्याबद्दल आपण 2 शब्द या स्पर्धेद्वारे जरूर व्यक्त करावे. अंपायर्सला विनंती, मॅचला आपण सुरुवात करा प्लीज. जय दिबा. सर्व क्रिकेट रसिकांना या क्रिकेट हंगामाच्या शुभेच्छा. आणि उत्कृष्ट असा खेळ प्रत्येक खेळाडू करत आहे इथे या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा. जिंकले त्यांनाही शुभेच्छा, हारले त्यांनाही शुभेच्छा. मी या ठिकाणी यासाठी आलेलो आहे की येत्या 22 तारखेला आपल्या आगरी समाजाचे भूमिपुत्र दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव आजपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दिलं नाही. फक्त आश्वासने दिलेली आहेत, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत या सरकारने केली नाही. म्हणून येत्या 22 तारखेला मानकोली नाक्यापासून ते नवी मुंबई विमानतळापर्यंत पायी दिंडी आक्रोश मोर्चा निघणार आहे. पहिल्या दिवशी 15 किलोमीटर, त्यानंतर 15 किलोमीटर आणि 24 तारखेला डायरेक्ट विमानतळाला धडक होईल. आणि जोपर्यंत विमानतळाला नाव दिलं जाणार नाही तोपर्यंत एकही भूमिपुत्र तिथून उठणार नाही अशी शपथ प्रत्येक भूमिपुत्राने घेतलेली आहे. आणि मी इथे जे समालोचन करत आहेत त्यांनाही विनंती करतो की प्रत्येक मॅचच्या ब्रेकमध्ये ही अनाउन्समेंट करा. ही आपल्या हक्काची लढाई आहे. जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. आमच्या जमिनीमध्ये जर आमच्या बापाचं नाव लागलं नाही तर त्या विमानाचा एकही विमान उडू देणार नाही ही प्रत्येक भूमिपुत्रांनी शपथ घेतलेली आहे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींना आणि खेळाडूंना या टुर्नामेंटच्या शुभेच्छा. हारतायत त्यांनाही शुभेच्छा आणि जिंकतायत त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद. येत्या 22 तारखेला न विसरता मानकोली ब्रिजच्या खाली भिवंडी इथून ठीक 9 वाजता या पायी दिंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. खेळ चालू करा. पायी दिंडी मोर्चाला सुरुवात होणार आहे. सर्व भूमिपुत्रांनी प्रकल्पग्रस्तांनी या आक्रोश आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या बापाचं नाव त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. आणि या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व आपले लोकनेते दुसरे तयार झालेले आहेत. खासदार बाळामामा म्हात्रे या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व खासदार साहेब करत आहेत आणि आपल्या संघर्ष समितीचे विद्यमान अध्यक्ष देखील तेच आहेत. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. धन्यवाद. थँक्यू आदरणीय सत्यवान म्हात्रे साहेब. पुन्हा एकदा तुमचा आभार आम्ही व्यक्त करू आणि पुन्हा आपण व्यापी डायसवरती आसन ग्रहण करा. इट्स ओवर टू कॉम्बॉक्स. वळत आपण या मॅचच्या दिशेने निश्चित रूप से करण देखिए बात करेंगे जिन्होंने अपने लिए देखिए पूरी दुनिया पूरी जिंदगी जमीन घर देखिए बात करेंगे. इसलिए कहा जाता है ना, जिंदगी में काम ऐसा करके जाओ लोग आपको 100 साल तक है सीने में नहीं दिल में. देखिए 22 दिसंबर से बड़ी रैली रहेगी निश्चित रूप से दिबा पाटिल साहब है. और ये चर्चा देखिए आज पनवेल रायगढ़ से पूरी टेनिस क्रिकेट में जा रही है. दादा वेलकम, स्वागत है.
थे दीवा पाटिल सब देखिए ऐसा चेहरे थे जो तस्वीर में कम मुसीबत में ज़्यादा। आज उनके लिए देखिए बड़ी रैली 22 दिसंबर से लेकर 24 तक सभी इकट्ठा हुई है। साथ ही ये एकता की ताकत है। फिर से एक बार मिसाइल पेश कीजिए। तो चलिए चलेंगे मैच की तरफ, जिक्र चर्चा होता रहेगा, डीजे भी हमारे साथ देते रहेंगे। ओ क्लोज बड़ी यहाँ पर बाल बाल बची, यहाँ पर थ्रो बड़ा तेज तरार था और दोनों टीम देखिए यहाँ पर पहला मैच खेल रहे हैं। हाँ निश्चित रूप से करण बात करेंगे यहाँ पर सोच हमेशा देखिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए चाकर पहुंचा है 5 रनों के ऊपर से। सतरंगी ट्रॉफी देखिए कल टूर्नामेंट का अंतिम डे रहेगा, फाइनल डे। लेकिन आज देखिए 2 मुकाबला अगस्तन टीम जीता है, लेकिन यहाँ पर देखिए उसके सामने कौन सा टीम आ रही है, इसकी शुरुआत हो चुकी है। अब विकेट नंबर कितना वहां पर दूसरा। क्या है देखिए आप रिप्ले में देख सकते हो किस तरह से यहाँ पर है गेंद का पीछा करते हुए ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव है। मजा आता है जब सामने रहते हैं। बड़ा उत्साह में भी देखिए जहाँ 2 दिन पहले हमने जुड़े थे, बहुत बढ़िया देखिए कैमरा वर्क और उसके साथ है सामने हमारे नीरज देखिए यहाँ पर खूब मेहनत है। और यही मेहनत देखिए बताया जा रहा है। फिर से एक बार दीवा पाटिल साहब देखिए बात करेंगे जिनके नाम के लिए फिर से एक बार इस समाज इकट्ठा होकर अपना मेहनत जारी रखना होगा। कहा जाता है ना, मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। जुड़ गए तो शेर भी घबराएगा, टूट गए तो गिदड़ भी सताएगा। और दादा की स्पेस देखिए बड़ा कमाल की थी। 22 दिसंबर देखिए मानकुली नाका पर से बड़ी रैली रहेगी निश्चित रूप से। आपला माणूस, आपला खिलाडू, आपला समाज पुढे गेला पाहिजे। ओ खींचा यहाँ पर देखिए मिड ऑन अंदर था, लॉन्ग ऑन नहीं, यहाँ पर से 1 बाउंस लेकर गया है और सीधा सनसनी कमाल की टाइमिंग भाई, एलिवेशन भी लाजवाब। 4 रन। फील्डर नहीं थे देखिए जहां पर गेंद गिरा और उसके बाद तैयार है। और एक देखिए गोद में दे दिए भाई यहाँ पर हरीश देखिए अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर देखिए कमाल का कैच रहा, टाइमिंग अच्छा था लेकिन गैप नहीं मिल पाया भाई यहाँ पर। और पिछला जो चौका था ना वो बड़ा गैप था मिड ऑन के ऊपर। विकेट गिरता हुआ यहाँ पर दबाव देखिए, विश्वास देखिए कोलेगांव टीम, ओमकार भी देखिए आवाज है। और इस वक्त देखिए स्कोरिंग का यहाँ पर काम लिबाते हुए कहते ना साम्राज्य बनाने के लिए दिल से नहीं कभी कभी दिमाग से भी चलना पड़ता है। और अब देखते हैं यहाँ पर पिछोली टीम है कमाल का कमबैक देखिए दिलाए। 5 ओवर का मैच है, सेकेंड ओवर चलता हुआ और गेंदबाजी में देखिए साहिल पाटिल अंतिम गेंद के ऊपर विकेट गिरा था और इस ओवर की पहली गेंद के ऊपर और एक ओ क्या छोटा है। इसलिए कहते ना जिंदगी में कोई भी चीज आसान नहीं रहता है, आसान हमेशा लगता है लेकिन वही मुश्किल बना देता है। ही तो बात छेड़ा भाई, खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। क्या आज देखिए यहाँ पर फील्डर की बात करेंगे। महज फील्डर लगाता बड़ा आसानी से टेनिस गेंद के हाथों से फिसलता रहता है। समय पर साथ देने वाला, समय पर हाथ छोड़ने वाला। और देखिए आज दीवा पाटिल साहब जो समय पे हाथ पकड़ने वाले इंसान है, गरीबों के दाता मसीहा इस समाज में देखिए जो उनके कार्य देखिए अभी भी वो जुनून जोश है हमारे अंदर बयां कर रही है। दिल दिए हैं जान भी देंगे। दूर से यहां पर देखिए खेलने का कोशिश है, वाइट का इशारा देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। समय खराब है इसलिए मौन हूं,
और वक्त आने पर बता दूंगा मैं कौन हूँ। राजेंद्र राउत देखिए, मुझे लगता है समय कम है। बहुत बड़े रखे टेनिस क्रिकेट के अच्छे कोहिनूर, एक अच्छे पैकर्स है। आदर्श स्तंभ देखिए बात करेंगे। और ऐसे चेहरे देखिए समाज में जुड़े हैं, क्योंकि जहाँ क्रिकेट भी आगे, समाज भी आगे और संघर्ष भी आगे और चौका भी आता हुआ। दिल दिया है जान भी देंगे। दिबा पाटिल सब देखिए बात करेंगे। उस नाम के लिए सब कुछ कुर्बान करेंगे। ओ ये चलिए भाई, यहाँ पर और एक विकेट है। हम जिएंगे हम मरेंगे वतन तेरे लिए। बहुत बड़ा कमाल का सॉन्ग देखिए 26 जनवरी को फिर से एक बार ये सॉन्ग है। लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे यहाँ पर चौथा विकेट 15 पर गिरता हुआ। आज देखिए इस वक्त टीम का टोटल बात करेंगे। 15 रन बना है, थोड़ा सा नाजुक स्थिति है। क्रिकेट में होता रहता है दोस्तों, आपने देखा होगा 10 नवंबर को जो खेला गया था TDPL, एक मुकाबला निरेश आपको याद दिला देना चाहूँगा। मौलिक मेगा वाकबिल और उसके साथ श्री राम फाउंडेशन के बीच में खेला गया था। 6 ओवर का मैच था, 52 का टारगेट था और 13 पर 5 विकेट थे। लेकिन उसके बाद मैदान पर उतरे थे बल्लेबाज महेंद्र माघे। 22 रनों का इनिंग था और जहाँ पर मैच को आखिरी ओवर तक ले गया था। आखिरी ओवर में 18 की जरूरत थी। महेंद्र माघे ने छक्का लगाया, उनका विकेट गिरा। लेकिन उसके बाद नरेंद्र व्हाट ऑफ फिनिश, एक गेंद 3 है। तो इसी तरह से एक छोटा सा एक गेम चेंजर इनिंग की जरूरत है। क्रिकेट में होता है भाई, हार कर कहते ना, गिर कर उठने वाले को लोग बाजीगरी कहते हैं। सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। तैयार बहुत देखिए, दादा ने जिक्र किए उस आंधी, उस सैलाब के साथ हमें 22 दिसंबर को उतर रहे निश्चित रूप से। चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। खोले गांव देखिए विश्वास है जिनके नाम से एक टीम मैदान पर उतरा है। ओ खींचा है भाई, यहाँ पर ऊंचाई तो ली है, अब लंबाई भी लेता हुआ। तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गया मुन्ना? गेंद लगा गई भाई कोलेना का 6 रन। इंद्र संते देखिए बात करेंगे, अपने देश के लिए प्राउड है। अब डम्बोली देखिए बात करेंगे और उनके देखिए बंधुराज है। धीरेश संते देखिए कमाल की बल्लेबाजी, नहीं पहचान बनानी है भाई, चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है, चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े। और एक छक्का जिसे मानो कि जिसे बंदूक से निकला गोली। इसका, 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 इसका। गाने के साथ देखिए वो फायर थी देखिए। टोटली बात करेंगे 29 पर 4 है। ओमकार कहते हैं ना, हमारे सीमा पर हमारे सेने हमेशा दुश्मनों का गोली का इंतजार करते हैं। तो उसी तरह से यहाँ पर डगआउट इंतजार कर रहा था कब अपने बल्ले से गोलियां निकलेगी। हाँ थांबा थांबा गणेश, अर्जुन भरपूर है भाई। डीजे गणेश देखिए यहाँ पर इंप्रेस करते हुए। थोड़ा इसलिए टाइमिंग में कभी कभी होता है, कोई बात नहीं, आसान नहीं रहता है। जुबान से कोई भी बातें बोल देना आसान रहता है, टेक्नोलॉजी से उतना आसान नहीं रहता है। इंटरनेट देखिए कभी कभी स्लो भी चलता है और काफ़ी कम जैसे हम आते जाते रहेंगे और वाकिफ हो जाएंगे। ऊंचाई भरी और लंबाई भी देखिए, AK-47
नहीं भाई, यहाँ पर चीले जिंदगी खुशी की तलाश ना कर। टीम का टोटल देखिए 35 रन। मानो के 3 छक्का तो आया है, जिसमें लग रहा है ओमकार का 1 छक्का है, इतनी खुश है। फिर से सीधा खेले, फील्डर हैं, बन जाएंगे भाई। दर्शक आगे आना चाहिए था। इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। ना ना धीरे शंते चुराना मेरा जिया। और पराग इस वक्त देखिए बल्लेबाजी, ओ कमाल की स्क्वायर कर देखे, ये बहुत अच्छी नजाकत थी भाई। यहाँ से दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और पराग देखिए बल्लेबाजी कर रहे, लय भारी लय भारी लय भारी लय भारी। मुझको राणा जी माफ करना। ये देखिए क्या बढ़िया लेट कट खेले भाई। ओ लेदर का याद दिला दी, लेदर खेलते हैं भाई, बैकफुट से देखिए लेट कट। इसलिए कहते ना, जिंदगी में अगर आपको महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चाटिंग करने से बेहतर शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। खास करके पराग की जो ये चौका थी, ताकत नहीं नजाकत था। इसके बाद देखिए ताकत डाली, ऊंचाई ली है और लंबाई भी कंप्लीट कर ली भाई। यहाँ पर मच गया सोरी नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। अजून एक मोठा षटकार। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए, बगैर प्रैक्टिस कम अभ्यास है, लेकिन विश्वास दिखा यहाँ पर। टीम देखिए विश्वास के नाम से उतरा है भाई। विश्वास भलाई सुनने पर आउट हो गए थे, लेकिन पराग और धीरेश के बीच में क्या साझेदारी। टोटल की बात करेंगे, यहाँ पर देखते हैं कितना रन बनेगा यहाँ पर, क्योंकि पहला नहीं भाई दूसरा भी कंप्लीट कर लिए भाई। लाजवाब बल्लेबाजी देखिए भाई। और टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 51 रन। चलिए पराग देखिए यहाँ पर कमाल की बल्लेबाजी करते हुए। पराग पाटिल देखिए बात करेंगे यहाँ पर से, कमाल की बल्लेबाजी देखिए। यहाँ से यही काम करना होगा, सपने हमेशा बड़े रखो। ओ और एक बार देखिए ड्राइव क्या है, इस बार भी फील्डर देखिए एफर्ट कमाल का था। पहला रन और देखते देखते दूसरा रन है। पराग पाटिल देखिए बने हैं कातिल, ड्रिंक्स मैदान पर जाएगा। और जहां पर देखिए तीसरा ओवर कंप्लीट होता हुआ और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है और 51 रन है। कहती ना सपने हमेशा बड़ा रखो, अगर चांद तक नहीं पहुंचे तो भाई आसमान तक पहुंचाओ। चलेंगे यहाँ पर मैदान पर जाएगा ड्रिंक्स। टीम का स्कोर देखिए 51 पर 4 है। और अपने बात ही छिड़ा था भाई, जब 4 विकेट गंवाए थे 15 पर कि एक जो ठाणे प्रीमियर लीग में खेला गया था 10 नवंबर को, पर वही देखिए महेंद्र मागे नहीं थे यहाँ पर देखिए पराग पाटिल मार रहा है और धीरेश उसका साथ निभा रहा है। ड्रिंक्स पानी, जल है तो कल है भाई। तो चलिए आदरणीय की बात करेंगे सत्यवान मात्रे शब यहाँ से रचा लेते हुए। नहीं निश्चित रूप से देखिए दीवा पाटिल साहब पूरी सीजन देखिए टेनिस क्रिकेट जब से शुरुआत हुआ है ठाणे रायगढ़ महाराष्ट्र के हर कोने में देखिए वो चेहरा देखिए दीवा पाटिल साहब है। दादा ने निश्चित रूप से अच्छी बातें छिड़ी कि लगातार यादें ताजे करते रहिए। कहते हैं ना जख्म को जिंदा रखिए भाई, और मरहम जरूर हम लगाएंगे और वो नाव जरूर आपको दिखेगा। दीवा पाटिल साहब है, लेकिन चलेंगे यहाँ पर साझेदारी बहुत बढ़िया बना यहाँ पर। हैप्पी इवेंट है देखिए, बात करेंगे यहाँ पर प्लानर्स खास करके के देखिए
चाहे आपको बर्थडे की बैलून की सेरेमनी लीजिए, चाहे बच्चे की बात करेंगे बेबी शोर, चाहे बात करेंगे कोई भी देखिए, उसके साथ देखिए स्नेल टेरिस। टोटल की बात करेंगे, टोटल से 53 रन बनाए। चलिए 2 रन थोड़ा सा एड नहीं हुआ था, वापस आएंगे। यही बताए कि ऑनलाइन का जमाना है, कभी कभी नेट स्लो चलता है। खिलाड़ी देखिए ओमकर क्या कर रहे हैं भाई, जब हम 51 बताए तभी बताइए ना, आपके खिलाड़ी वहाँ से आ रहे हैं, तभी थोड़ा चालाकी दिखाना जरूरी है। नहीं हमने स्क्रीन पर देखा, लेकिन आप स्कोर स्मार्ट दिखाइए भाई, जमाना स्मार्ट है भाई, पीछे मत रहिए, आगे और बढ़िए। क्योंकि जब डगआउट से खिलाड़ी यहाँ तक आते हैं फिर हम कमजोर साबित होते हैं, चाहे हमारी स्कोरर हो, चाहे लाइव टेलीकास्ट हो, या कमेंटेटर बाबू शाह हो, पैनल यहाँ वही बैठे हैं भाई। और 12 खिलाड़ी, आप भी थोड़ा ध्यान रखिए भाई। ओ ये चलिए अब रनों की बारिश हो रही है भाई, शॉर्ट लेग को चिरा, फाइन लेग से मारेगा के बाहर 4 रन। बात है, यही मुलाकात 22 दिसंबर को देखे सत्यावन मात्रेसर ने जिक्र करके गए। दिवा पाटिल साहब के लिए देखिए एक मुलाकात है जिंदा रहने के लिए, और यहाँ पर देखिए मैच को जिंदा नहीं भाई, अब बड़ा बना रहे हैं। 57 तक पहुंच गए, 15 पर 4 था, और अब देखिए साझेदारी उमकर, तभी मैंने ठाणे प्रीमियर लीग का थोड़ा कुछ मैच की मोटिवेशन डाले भाई, क्योंकि खिलाड़ी के अंदर, यही ग्रामीण के खिलाड़ी, अब विकेट का मौका है, लेकिन देखते क्या अपने फलोत्र में नहीं भाई, आसान नहीं रहता है, पीछे की तरफ मुड़ कर। लेकिन देखिए दुनिया में कोई भी चीज़ आसान नहीं है भाई, आसान बनाना पड़ता है। जला वो सम्मा जो आंधी ना बुझा सके, बनो वो चेहरा जो किसी ने मिटा सके। अब ये 2 चेहरा देखिए, क्या कमाल के पराग पाटिल, टीम का स्कोर 58। चलिए 59 है, मिस्टेक मत करिए भाई, क्योंकि हमारी जुबान से जाती है गाली, फिर हमें मिलेगी भाई। दोनों देखिए अपडेट स्कोर, और दोनों अच्छा ओमकार अच्छे देखिए खाना खा रहे हैं, शायद नीरज थोड़ा सा, लेकिन फिर भी देखिए जिम्मेदारी, यही बताया कि इंसान को अलार्म नहीं जगाता है, जिम्मेदारी जगाती है। 59 रन बनाए। चलिए बात करेंगे यहाँ पर धीरज संते, देखिए हवा में खीने और कैच, ओ उछला, लेकिन आखिर में देखिए कैच लिया गया भाई। साझेदारी टूटा है, लेकिन अच्छा साझेदारी बना, डीजे ने गाना बजाए थे जिंदा रहने के लिए, तेरी कसम एक मुलाकात जरूर में। इस मैच में कमबैक वापसी के लिए यहाँ पर इस सफलता की जरूरत थी, अब सफलता हाथ लगता हुआ 5 विकेट, लेकिन लंबा समय के बाद है। से सागाव टीम देखिए आपको दिखेंगे, और इसके साथ फाइट करेगा। हाँ सीडन पॉवर टीम देखिए बात करेंगे। अंपायर कॉल है, देखिए यहाँ पर बॉलर सामने आ गए, इसलिए वाइट चेक करना चाहते हैं। वाइट यहाँ पर दिया गया कॉल, लेकिन फिर भी गेंदबाज सामने आए थे, जिसके कारण वापस चेक किया जा रहा है। चलिए वाइट है बहुत बड़ा, लेकिन कोई बात नहीं, गेंदबाज देखिए सामने आ गए थे, वही बताएं। ओ खिंचा यहाँ पर बड़ा हिट देखिए यहाँ पर, लाजवाब टाइमिंग देखिए यहाँ पर, यही काम करना होगा भाई। कहते ही ना, अगर जिंदगी से लड़ना है तो खुद को लड़ना पड़ेगा। गगन चुम्बी छक्का।
नीचे आया मेरा दोस्त आकाश दादा पाटिल। आए तो आइए, स्कायरा के नाम से मशहूर हैं, लेकिन रतन स्मृति के नाम से देखिए टीम हमें देखते हैं हमेशा तकदीर है। रोहन देखिए यहाँ पर श्री डॉन बॉल टीम है और फाइट करेगा देखिए यहाँ पर शागआउट टीम है। बड़ा एक अच्छा मुकाबला रहेगा, लेकिन उससे पहले देखिए क्या कमाल की बल्लेबाजी, बैकफुट से खींचा है भाई, लेकिन बड़ा दूर गया यहाँ पर और छक्का आता हुआ देखिए बल्लेबाज भूषण के बल्ले से। अभी अभी आए मैदान पर और आग लगा कर ही चले गए भाई। ओवर देखिए और टीम का टोटल देखिए 72। क्या आज का दिन का हाईएस्ट स्कोर दिखेगा यहाँ पर? बात है आला रे आला, भूषणचा तूफान आला, क्योंकि आई 2 छक्के लगा दिए भाई। कहते हैं ना लोकल ट्रेन में धक्का खाना और बैक टू बैक 2 छक्का खाना, ये तो बंदूक के तरह भी है सीधा भाई। पराग पाटिल लेके अभी भी मैदान पर है भाई। पराग पाटिल लेके बात करेंगे, ये नेताजी दादा पाटिल का बेटा है, सुना है पराग पाटिल काफी गेंदबाज को धोता है। और अभी तक देखिए बात करेंगे यहाँ पर वो बल्लेबाजी दिखाई यहाँ पर 5 विकेट 4 विकेट जब गवाए थे लगा नहीं था, कुछ नैया को संभालेंगे। लेकिन कहते ना याद रखना ओमकार, जो संघर्ष से परिचित नहीं होता वो कभी चर्चित नहीं होता। संघर्ष आपको परिचित से चर्चित बनाता है। बहुत अच्छा मेहनत देखिए हमारे यहाँ पर पूरी सतरंगी हडूश ने पॉ टीम ने चलिए खींचा है यहाँ पर और जब तक इन वापस आता था तब तक देखिए 2 रन देखिए। ये भी अच्छा सोचे, यहाँ पर हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। और 2 रन और टीम का टोटल देखिए सागर पहुंचा है 74 रन। कहा जाते हैं ना ओमकार, इंसान को कभी भी अलार्म नहीं जगाता है, उसकी जिम्मेदारी जगाती है। क्योंकि मैंने अलार्म सुबह का लगाया था 8 बजे, लेकिन जिम्मेदारी थी भाई 7:15 पे मैंने मोबाइल देखा, कितना समय हो गया, हेडूस ने जाना है। ये जिम्मेदारी रहती है ना। कोलेगांव टीम को जगा रही है यहाँ पर देखिए, बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से पहला रन, दूसरा रन है। बढ़िया देखिए कोलेगांव कहा जाए तो श्रीषा दादा शेट्टी देखिएगा अच्छा ओपन खेलते हैं, ज्यादातर देखिए कर्नाटक में अच्छे दोस्त है और कोलेगांव में रहते निश्चित रूप से। चलिए बात करेंगे यहाँ पर टीम का टोटल बना है 76 है। तैयार गेंदबाज है और लेट कट खेलते हुए यहाँ से देखिए, कहते ना सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे। अच्छा सोच है। पराग को स्ट्राइक पर बुलाया जा रहा है लगातार, अभी भूषण गए स्ट्राइक पर है, रवि भी 3 गेंद बचाए। और टोटल की बात करेंगे ना, टोटल 77। ओमकार अच्छी स्कोरिंग आप कर रहे हो, कमेंट्री भी अच्छी आप मेहनत कर रहे हो, और क्रिकेट के मैदान के ऊपर क्यों नहीं उतरे भाई? अच्छा खासा बॉडी शरीर था भाई। दादा बैठा है मास, दादा चलता है मास, मास मास मास। देखिए खुश आपके पूरे खिलाड़ी डगआउट है, तैयार है। नहीं ये शौक है भाई। हाँ लपेटा है, घसेटा है और रोका गया, लेकिन धोखा 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 दे गया रे। और एक 4 रन माल के देखिए, अभी भी 2 गेंद शेष हैं। इस इनिंग के बाद गणेश निश्चित रूप से जाएंगे दोपहर का लंच। और टोटल देखिए सागर पहुंचा है 81 81 रन। आपने शीशा का महल तो बना लिया भाई, जमाना पत्थर का है। ये टेनिस क्रिकेट है भाई, जितना भी रन बना लो भाई, ये खेल चौके छक्के का है। पहला रन और देखते देखते दूसरा रन भी देखिए, क्या रनिंग बिटवीन देखिए तेजी से। अब तीसरा भी ले लिए, अब क्या चौथे के लिए जाना चाहेंगे?
नहीं भाई यहाँ पर, हाँ बोसन रहेंगे स्ट्राइक पर, लेकिन नए बल्लेबाज है जाएंगे मैदान पर। ये देखिए इतना खुश नहीं है, इन्हें पता है सिर्फ हमें बल्ला लेकर जाना है और भागना है। दे गया दे गया। ये तो कहा था भाई, भरोसा जितना कीमती हो चुका है ना, धोखा भी उतना महंगा हो चुका है। और ये देखिए भाई, भरोसा दिखाए सोनू तुझा माझ्यावर भरोसा नहीं का। भरोसा है तभी तो देखिए चल रहा है क्रिकेट, समाज चल रहा है, दुनिया चल रहा है। रोहन दादा वेलकम, स्वागत है। टॉस के लिए देखिए यहाँ पर दोनों कप्तान से टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा है 84, 84 रन देखिए, चौरा और जीत के लिए 85 की जरूरत है। एक बड़ा विशाल टारगेट है। कहते ना, ऊंट से अगर दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। चलेंगे अगली मैच टॉच की तरफ है, सागाव बनाम जहाँ पर शीडन बॉ के विषय मुकाबला। हे 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 आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा। सागाव एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शिरडोन, या दोन संघांदरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत। स्कायरा 11 शिरडोन बी, आकाशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला चेरादेव क्रिकेट क्लब सागाव यांच्यामध्ये लढतीला होती सुरुवात। कॉल असेल शिरडोनचा कॅप्टनचा। टेल्स इज अ कॉल अँड टेल इट इज सो टॉस देखील जिंकलाय तो शिरडोन बीचा कॅप्टनने। डिसिजन पेंडिंग ठेवतात, पण लवकरात लवकर कळवा, दोन्ही संघांना शुभेच्छा प्लीज। शिरडोनला एकच विनंती की डिसिजन फक्त आपला लवकरात लवकर कळवा। वळत ऑनगोईंग मॅच एडिशन आवाज पुन्हा एकदा ऐकूयात कोळेगावचा ओंकारचे पाटील यांचा। थँक्यू। चला बॅटिंग करणारी टीम पिसवली प्लीज, ओपनिंग पेअर आपली लवकर पाठवा, वेळेने आपल्याकडे, कम ऑन।
थँक्यू सो मच करण सर, थँक्यू सो मच बाबू शाह सर. या बोलवत माझ्याकडे पुन्हा एकदा आपण स्पर्धा बघतो. सतरंगी चषक 2025 वर्ष 13व. आज स्पर्धेचा दिवस तिसरा आणि मॅच तिसरी सुरू आहे आपल्याकडे. 84 झालेत आणि 85चं लक्ष आता मात्र पूर्ण करायचं आहे पिसवली संघाला. 84 आणि 85 is to win टार्गेट 85. षटक पहिल्या गोलंदाज दक्ष पाटील. पहिला बॉल वेगवान गोलंदाज डाव करता बॅटची कडा बॉल मागे चालला. आतमध्ये लिडिंग एज घेतली होती. थोडीशी मिसफील्ड बघायला भेटते थर्ड मॅनला बंटी पाटील कडनं. त्याचं रूपांतर सेकंड मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. पहिल्याच बॉलवरती चांगला बॉल, थोडासा लांब वाईड ऑर्करचा प्रयत्न गोलंदाज दक्ष पाटील. यंग टॅलेंटेड आहे, 16 वर्षाचा गोलंदाज आहे. एक मिडन षटक सुद्धा या गोलंदाजाकडनं बघितलं होतं. नुकतंच हालीमध्ये धानसरमध्ये याच गोलंदाजाने एक मिडन ओव्हर टाकली होती. जे पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं तोच गोलंदाज पुन्हा दक्ष पाटील. 16 वर्षाचा एक लेदरचा गोलंदाज आहे. वेग प्रचंड आहे. त्याच वेगाला टॅप केले बॉल. फिल्डर भूषम पाटील ऍक्च्युली काय करतायत, 9 सेकंडला फेकी करायची होती, सॅकेटला वरचा भागाला फेकी करतायत. थोडेसे दूर होते धीरेश. आपण बघितलं एसटी रक्षक आपण बघतो धीरेशला एक्झॅक्टली सांगतायत की फेकी तुम्हाला 9 सेकंडला करायची होती. ती सॅकेटला येईपर्यंत सिंगल बघायला जरूर भेटली. सिंगलने स्कोर बोर्ड 3 बॉल झाले. 2 षटक सुरू असताना पहिला पाठलाग 85चा सुरू आहे. उच्चांक या स्पर्धेमधला आजच्या दिवसातील. नंबर 3 झालेत. साहिल सॅकेटला बघतो आपण. साहिल आणि स्वामेस यंग टॅलेंटेड आहेत. नौखा अनुभव घेऊन उतरलेत आणि बॉल व्हॉट इज शॉट, पण तिथे फिल्डर पराग कडनं चुकी आणि स्क्वेअर लेगला सोपा जाईल. ड्रॉप. गोलंदाज नाराज, कारण की जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्याला फिल्डरची साथ ही तेवढी चांगली सवी असते. परागकडनं ही चुकी कधी होताना दिसत नाही, पण पहिल्यांदा असं घडतं की परागकडनं सोपा झेल ड्रॉप झाला. 8 कॅटेज असतात, कधी कधी त्यांना प्रयत्न करावा लागतो. तो जेल ड्रॉप होतो तेव्हा काहीसा फरक पडत नाही, पण सुपा जेल जेव्हा ड्रॉप पडतो होतो ना तेव्हा तेव्हा दबाव असतो फिल्डरवरती सुद्धा. 4 झालेत. बॉल 3. फटका चांगला फिल्डला क्लिअर केलाय. पॉवर प्ले सुरू आहे. लेट कट आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. जाईल स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने. 4 धावा. चार आणि 8 धावा धावफलकावरती बॉल झाले. एकूण 4. पॉवर प्लेचा पहिला चौकार आहे फलंदाज स्वयं पाटीलचा बॅटमधून. 8 धावा सिंगल डिजिट. फटका इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. व्हॉट इज शॉट ओव्हर द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर डीप मधनं बॉल सीमा पार. हवेशी वार्तालाप करताना षटकार. मार रिप्ले लांब आणि यॉर्क लाईनचा बॉल फुल्लर आहे. त्याला पिक केला हेलिकॉप्टर कव्हरच्या वरनं षटकार. यंग टॅलेंट पण खूप चांगली फलंदाजी. स्वयं साहिल या अगोदर पिसोली संघाने कोलेगाव संघाला 2 ते 3 वेळा परास्त केले, पण इथे सुद्धा हेच 2 फलंदाज पुन्हा एकदा थोडेसे आता गोलंदाजावरती हावी होत असताना तो स्वयं आणि पुन्हा साहिल. षटकार आहे. द्वय चौकारानंतरचा षटकार. धावा 14 बॉल 5. चांगली फिल्डिंग बघायला भेटते. गोलचा आतमध्ये शॉट मिड ऑन सज्ज होतं. सिंगल बघायला भेटले. सिंगलने 15 वरती पहिलं षटक संपन्न बिनबाद. 15 धावा करायच्यात. 85 धावा झाल्यात. 15 अजूनही जर विचार केलं 24 बॉलमध्ये 70 धाब्याची गरज.
15 आलेत पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज दक्षच्या अगेन्स्ट. रिक्वायर 17.50. 17चं होतं या अगोदर पहिल्या ओव्हर बसून जर बघायला गेलं तर 85 करायचं होत्या. 17च्या सरासरीने पाठलाग करायचा होता, पण आता 17.50च्या सरासरीने पाठलाग करायचा. बॉल 24 गरज आहे. 70ची बिनबाद. 15वरती डाव आपण बघतो. ओव्हर नंबर 1 खेळ संपन्न. पॉवर प्लेचं दुसरं षटक भूषण पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 फिल्डर दड्या सकलच्या बाहेर. लॉंग ऑन स्क्वेअर लेग असेल. वाईडिश मध्ये फिल्डर असेल. पहिला बॉल सफल होऊन केला होता धीम्या गतीचा. व्हेरिएशन्स भूषण पाटीलचे. डॉट बॉल येतोय पहिला. 23 मध्ये 70ची गरज. प्रति षटका मागे 17.50च्या सरासरीने पाठलाग करायचा. थर्ड्या सर्कलचा बाहेर विचार केला तर स्क्वेअर लेग असेल. त्यानंतर असेल फिल्डर वाईडिश लॉंग ऑन. त्यानंतर असेल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर जवळपास बघतो आपण. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफला असेल. एक्स्ट्रा कव्हरला पण बघतोय. पॉइंटला फिल्डर. बॉल हवे मध्ये. स्क्वेअर लेग. सुभाष धावतोय. डाऊन दी बॉल. जजमेंट आणि त्याच्याकडनं झेल ड्रॉप. चुका आणि चुका कोळेगाव संघाचा. सोपे झेल ड्रॉप होत आहेत. पाठलाग जरूर केला. जजमेंट प्रॉपर सुभाष कडनं सुद्धा चुकी बघायला भेटते. 2 आल्या. 2 धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती एकूण धावा 17. जीवदान दोन्ही फलंदाजांना आय थिंक दोन्ही फलंदाजांचे झेल ड्रॉप झालेत. दोन्ही फलंदाजांचे एक झेल ड्रॉप झालेत. स्वाम लांब ठेवला बॉल. निघून झाला मागे. सुरक्षक बीट झालाय. फिल्डर धावतोय. फाईन लेग. हो चांगली फिल्डिंग. बॉल अडवलाय. आतमध्ये ठेवलाय बॉलला आणि एक्झॅक्ट आता अंपायरचा इशारा. व्हाईट बॉलचा. व्हाईट +2 म्हणजे मिळतील एकूण धावा 3. बोनसच्या स्वरूपामध्ये 3 धावा. 3ने धाव फलक 20 वरती चाललाय. चुका बघायला भेटत वारंवार कोळेगाव संघाकडनं. झेल ड्रॉप. सुरक्षण थोडंसं करा. मिसफिल्डही बघायला भेटले आणि त्याचं रूपांतर धावांमध्ये. हा धावा तुम्हाला शेवटच्या मोमेंटला महाग पडतात. क्रिकेटमध्ये कोणतीही धाव सेफ नाहीये. कोणताही टार्गेट सेफ नाहीये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर गॅपमधनं बॉल चाललाय. पॉइंटला क्लिअर करतोय. फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग दक्ष कडनं बघायला. शेवटच्या मोमेंटला बॉल एकाच हाताने उचलून फेकतोय. तोपर्यंत अजून 2 धाव फलक पुढे. 22 बॉल झाले एकूण या षटकातील 3. मध्ये 7 आतापर्यंत भूषणने खर्च केलाय. धावसंख्या 22. बिनबाद 22. दोन्ही फलंदाजांचा एक झेल सुटलाय. त्याचा फायदा घेता येईल का दोन्ही फलंदाजांना हे बघणं खूप गरजेचं. कारण की पाठलाग आणि लक्ष खूप मोठं आहे. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा. फिल्डर धावतोय. पाठमोरा. प्रयत्न खूप चांगले. आय थिंक चंदन तिथे उभा होता. कटिंग आहे. कटिंग असतं झेल. पाठमोरे जेव्हा तुम्ही धावता सर्कलमधनं काय घडतंय इथे. फेकी केले. कलेक्टिंग होत नाहीये आणि तिचं रूपांतर मात्र इथे 3ऱ्या धावेमध्ये. ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. फेकी आली. कलेक्टिंग झाली नाही आणि बॉल आय थिंक स्टँडवरती बॉल लागला. बॅकअप नव्हतं तिथे. जसं स्वतः गोलंदाज भूषण जेव्हा बॉल फील्ड करत होता तिथे तर बॅकअप त्याला मागे होतं. समोर बॅकअप नसतं. एक्झॅक्टली आपल्याला माहिती असतं आणि त्याचंच रूपांतर लगेचच 3ऱ्या धावेमध्ये. 3ने 25 धावा. धावफलकावरती बॉल एकूण 4. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पॉवर प्लेचा आपण षटक बघतोय. दुसरा गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा समोरच्या एंडकडनं सज्ज होतोय. होलगादाने फक्त दिशा द्यायची होती. चुकी झाली. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. बंटी तिथे उभा होता. त्याच्या हातामध्ये बॉल चाललाय सरळ. फलंदाज बाद होतोय. धक्का पहिला बसतोय. साहिल मैदानाच्या बाहेर. चुकी झाली होती आणि त्या चुकीचं नंतर रूपांतर झालं. झेल पकडला. अखेर फटका. इथे बॉल हवेमध्ये. आता फिल्डर जातो डीप मिड विकेटचा आणि तिथेही झेल ड्रॉप. 3रा झेल ड्रॉप झालाय. तिथे बघायला गेलं ओमकार पाटील होते
मिडविकेट डीपमधनं चेंडूचा पाठलाग करत आले. बॉल त्याच्या हातामध्ये जरूर होता. जजमेंट त्याने खूप चांगलं केलं. पण आता कोळेगाव संघाच्या चुका ह्या अगोदर 2 नंतर झेल पकडला गेला. सोपा झेल तो होता आणि इथे सुद्धा झेल ड्रॉप झाला. मिळाली फक्त सिंगल. काहीसा फरक तेवढा पडला नाही पण योगदान संजय पाटीलला सुद्धा दिलं. अजून एक झेल ड्रॉप आणि 1 धावेने 26 वक्तव्य षटक संपन्न. 2 गडी बाद 1 धावा. 26-18 मध्ये अजूनही 59ची गरज. चला नुकतीच आपण बघतो आमच्या समोर व्यासपीठासमोर मालिकावीरची ही हिरोची एचएफ डिलेक्स बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इच समसम ती बाईक आपण बघतोय जिच्यावरती आता सर्वांचं लक्ष असेल आणि उद्या ही बाईक कोणाच्या नावावरती असेल. कोण्या बाईकवरती बसून मात्र आपलं तिकीट कन्फर्म करून घरी जाईल. मध्ये 59 सुभाष आलाय. पहिला बॉल सुभाषचा फटका चांगला. स्वीपरला बॉल ट्रॅव्हल होतो. काय 30 सर्कलच्या आतमधली होती. बाहेर फिल्डर उभा. मिळेल फक्त सिंगल या एकने फलक. पुढे जात असताना 27 सिंगल डबलने काम चालणार नाही. मोठे फटके मारावे लागतील कारण की लक्ष मोठे. 17 मध्ये अजूनही 58ची गरज आहे. सॅकेटला स्वयं डायरेक्ट सरकलाय. 9 बॉल त्याने फेस केले तर स्वयंचा विचार केला वैयक्तिक सध्या तो खेळतो 21 वरती. फिरकीचा गोलंदाज सुभाषला आपण बघतो गोलंदाजी ट्रॅकवरती दुटणेगाव एन कडनं पुन्हा तो स्वच्छ होतोय. सत्तावीस फिल्डिंग मध्ये थोडासा बदल आपण बघतो आता. शॉट एक्स्ट्रा कव्हर डीपचा फिल्डर मात्र आता मागे बॅकवर्ड शॉट पॉइंटला सरगवला. फटका सुरेख आहे. स्वयंचा बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. जाईल व्यासपीठाच्या वर्ण आणि देऊन जाईल पिसवली संघाला धावा 6. हो इथे मात्र सूचित करायचं होतं. बॉल हवेमध्ये पुन्हा फिल्डर धावतो. पाचमोरा जतीन धावतोय. फील्ड केलाय. चांगली फिल्डिंग बघायला भेटते. झेल असं वाटलं एका अटेम्प्टला झेल होतोय की काय पण त्याच्यापासून दूर होता तो थोडासा. 2 मिनिटाला 2 धावफलक पुढे जाईल धावफलकावरती. 35-35 स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. बॉल झाले या षटकातील आतापर्यंत 3 अजून बाकी आहेत. अर्धा पल्ला अजूनही पार झाला नाही. 35च झालेत म्हणजे अर्ध्याहून जास्त पल्ला अजून पार करायचा आहे. करायच्यात 85 झाल्यात फक्त 35. हो फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये पुन्हा पाठमोरा फिल्डर धावतोय. प्रयत्न हरेशने खूप चांगले केले पण त्याच्यापासून खूप दूर दक्ष येतोय. त्याला बॅकअप देतोय. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव ही सहज पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये जे कॉल आणि जे गॉडिवेशन बघितलं ते खूप चांगलं होतं. 338 वरती डाव पोहोचलंय पण जर इथनं विचार केला 3 धावा खूप महत्त्वपूर्ण क्षणाला येतात. 3 धावफलक 38 बघतो आपण. षटक सुरू असताना तिसरं गोलंदाज सुभाष 4 मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. अजूनही जर विचार केला तर गरज आहे येणारे बॉल 14 आणि 47 धाव्यांची. चौदा 47 अजूनही गरज आहे. चांगला बॉल फिरवला टप्पा पडला आणि बॉल सरळ रक्षक धीरेशच्या हातामध्ये. टॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती गोलंदाज सुभाष बघायला भेटतोय. फिरकीचा गोलंदाज सुभाष आणि त्याच्याकडे क्षमता ऑफ कटर लेग कटर इन स्विंग आउट स्विंग दोन्ही बॉल टाकू शकतो तो. लांबून पुन्हा एकदा बॉलला वळवलाय. बॉडीवरती अंगावरती बॉल ठेवला आणि बॉल वाईन लेगला ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र मिळाली फक्त सिंगल या एकने बॉल
ओव्हर नंबर 3चा खेळ संपन्न झाला आणि गडी बाद झाला फक्त एकच, पण धावा झाल्यात 39. अजूनही विचार केला येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि गरज आहे 46ची. ड्रिंक्स ब्रेक झाला मैदानावरती आणि एक्स्ट्रा आपल्या 12 मॅन पाणी घेऊन जातो आणि पाणी घेऊन जोपर्यंत 12 मॅन मैदानाचा बाहेर येईल तोपर्यंत वळूया डीजे मास्टरकडे. त्याने रंग आज मात्र दाखवलेत खूप चांगले, सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलेत. त्या डीजे मास्टरला देऊयात एक पुन्हा संधी. मास्टर सुमधुर अप्रतिम अप्रतिम संगीत डीजे मास्टर. सध्याच्या घडीला इंटरनेटला रीलमध्ये व्हायरल संगीत गाणं खूप जुनं आहे, पण इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाला काही ट्रेंडिंगला येऊ शकतं. मजा मस्तीमध्ये बनवलेला व्हिडिओज खूप व्हायरल होतात. कित्येक मिलियन्सला त्यांना व्ह्यू आणि लाईक्स असतात. 12 बॉल 46 चेकर 39 झालेल्या आहेत. अजून अर्ध्याहून जास्त पल्ला पार करायचा आहे. चांगल्या प्रयत्न दक्षने केले, दक्षला बीट केलंय, त्याचा वरनं बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बॅकवर्ड पॉइंटला. आता क्लिअर करतोय, संजयचा बॅटमधनं आलाय चौकार. अकरा अजून 42ची गरज आहे. अर्धा पल्ला आत्ता पार झालाय, म्हणजे 19 बॉल अर्धा पल्ला पार करायला घेतले, पण अजून अर्धा पल्ला पार करायचा आहे. तिथे बॉल 11 फक्त शिल्लक असतील. फटका इथेही चांगला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करतोय षटकार. षटकार येतोय, चौकार येतोय, षटकार येतोय. धावा फलकावर 49. 10 मध्ये 36ची गरज आहे. दहा मध्ये 36. भूषण वरती आता मात्र हल्ले चढवले जात आहेत. इथं एक्झॅक्ट काय घडतंय आणि आता इशारा येतोय अंपायरचा व्हाईट बॉलचा. यष्टीरक्षक धीरे झालाय बीट. बॉल चालला लॉंग स्टॉकला सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट +4. धावा मिळतील 5. आता मॅच मध्ये शिरगाव पिसवली संघाचा. काय झालं, बॉल टप्पा पडला अगदी जवळनं. यष्टीरक्षक थोडासा दुरावला आणि त्याला बीट करून बॉल निघून गेला. आता 10 मध्ये 31ची गरज आहे. 54 झाल्यात. षटक आता मागडं ठरत चाललंय. दबाव गोलंदाज भूषण पाटील वरती असेल. हो, बीट केलाय, वेगाचं प्रत्युत्तर दिलंय. टॉट बॉल येतोय. संजय थोडस स्वतःवरती नाराज दिसतोय.
कारण की याही चेंडूवरती त्याला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. 9 मध्ये 31, एकच गडी बाद झाला. विकेटचा विचार केला कोलेगाव संघाने तब्बल आय थिंक 6 गडी गमावले ते वाटतं, आणि इथे एकच गडी गमावले. म्हणजे 9 मध्ये 31, 30 चालतील. इथे बॉल हवेमध्ये, फिल्डर धावतोय, पाठलाग सुरू आहे डीप मिड विकेटचा. पराग, आणि आता परागने काय झेल टिपला, वेल जज कॅच. फलंदाज होतोय बाद, धक्का दुसरा बसतोय. आता मात्र 54 वरती पिसवली संघाला. शिरडोन संघ आपला डिसिजन पोहोचवायचा. टॉस आपण जिंकला होता. शिरडोन बी संघ बॉलिंग गोलंदाजी करणार आहे, त्यांनी बॅटिंगसाठी आता मात्र तयार राहायचा. सागाव संघ जशी मॅच संपेल तसं आपण लगेच तो सामना सुरू करूया. 8 मध्ये 31 विकेट मिळाल्या अखेर या बॉलवरती. 2 बॉल खूप महत्वाचे, दिम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन्स या बॉलवरती. थोडासा विवेक पासून लांब टप्पा पडला आणि बॉल श्रीरक्षक बंटीचा हातामध्ये. या अगोदर आय थिंक धीरज उभा होता आणि आता बंटी उभा आहे श्रीरक्षक. डॉट बॉल कमबॅक खूप चांगला आपण बघतोय गोलंदाज भूषण पाटील. चौकार, षटकार, नंतर वाईट बॉलवर चौकार, नंतर डॉट, विकेट आणि पुन्हा डॉट. नवीन बॅटर आला आणि नवीन बॅटरला बीट केलंय आणि वारंवार तेच बघायला भेटतंय. सलगचा दुसराही बॉल विवेक मालीला बीट केले. ज्या विवेकने अकर्ज षटक टाकलं होतं स्लॉग ओव्हर, तिथे फक्त त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. थोडं मागडं होतं षटक, पण त्या मनाने खूप चांगलं षटक होतं, जे मागचे 2 षटकं त्यांचे राहिले होते. आणि या ओव्हरमध्ये, चौथ्या ओव्हरमध्ये सेकंड स्पेलमध्ये भूषणला बघितलं आपण, धावा त्याने खर्च केला एकूण आपण बघतोय 15. आय थिंक 15 धावा आय थिंक त्याने या ओव्हरमध्ये खर्च केल्या. आणि आता गरज आहे येणारे बॉल 6 आणि 31 धाव्याची. 6 मध्ये 28 धावा आय थिंक स्वयंने चेस केल्या होत्या उंबारलीचा मैदानावरती. पडले संघाच्या विरोधात याच स्वयंने 6 बॉल 28 धावा चेस केला होता. तो स्वयं अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 मध्ये आता 31 ची गरज आहे, 30 चालतात. टॉस जिंकला शिरडोन संघाने आणि फिल्डिंग बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. स्काय रॉयल 11 शिरडोन ब या नावाने हा संघ उतरतो. टी शर्टवरती त्यांचं नाव आहे स्काय ब्लू विथ व्हाईट जर्सी आणि एका बाजूला बघतो व्हाईट विथ ऑरेंज. टी शर्टचं कॉम्बिनेशन खूप चांगलं दोन्ही संघांचा. बोलूया मैदानाकडे पुन्हा एकदा आपण. 6 मध्ये 31 स्पीडअप करायचं प्लीज. चंदन आला. या सीझन मधला अजून एक नवीन गोलंदाज कोळेगाव संघाचा चंदन पाटील. हो पहिलाच बॉल फेकून दिलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, डीप मिड विकेटला क्लिअर करतोय. फिल्डर आहेत तिथे पाहत आहेत आणि आता गोलंदाजाकडे जात आहेत. षटकार येतोय. मी अगोदरच म्हटलं होतं स्वयंने 28 चेस केल्यात, 31 त्यासाठी महाग नाहीयेत. डीजे मास्टर षटकाराने 60, 5-25. हो चांगला बॉल, फटका तेवढा चांगला आहे आणि गॅप मोठी आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतरचा चौकार स्वयं पाटीलचा बॅटमधनं आलेला हा अजून एक मोठा फटका.
4-21 ची गरज, 20 चालतात. रिव्ह्यू फुलर आहे तो वाईड ओव्हर टाकण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केलं, फिल्डर नाही, गॅप मोठी होती तिथे. स्वयंचा बॅटमधून आलेला चौकार. 4 बॉल 21, 20 चालतात विकेटच्या आधारावरती. टॉस जरी कोळेगाव संघाने जिंकला असला तरी मात्र विकेट कोळेगाव संघाचे 6 होते आणि ते पिसवलीचे फक्त 2. हो, गुडघा टेकून फटका खूप चांगला, गॅप मोठी आहे. सुभाष धावतोय, सेकंडचा कॉल आणि इथे 2 धावा पूर्ण केला. 2 धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती बघतोय आपण एकूण धावा 66. 3 बॉल आणि 19, 18 चालतात. 3 बॉल मध्ये 3. आता मोठे फटके. स्वाम पाटील यंग टॅलेंटेड आहे पण फलंदाजी खूप चांगली आहे. सलामीला आला प्रत्युत्तर देतोय कोळेगाव संघाला. लक्ष खूप मोठं होतं, त्या लक्षाचा पाठलाग तो सुद्धा एका हाती लढतोय मैदानावरती, झुंज देतोय. षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. वैयक्तिक जर विचार केला स्वयंचा डावकरचा फलंदाज अजूनही खेळतोय. 15 बॉल 44, 6 धावा अर्धशतकापासून आणि 18 धावा विजयापासून दूर. 3 बॉल 19, 18 चालतात. चंदर पाटील नवीन गोलंदाज आहे. आय थिंक या सीझनमध्ये फक्त दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना दिसतोय. थोडासा दबाव असेल त्याच्यावरती सुद्धा, कारण की एक यंग टॅलेंट आहे. अंडर 19 म्हटलं तरी कमी नाहीये, कारण की कमी वयाचा गोलंदाज हा सुद्धा बघायला भेटतोय. सहासष्ट 3 बॉल 19, सर्वांचं लक्ष सामन्याकडे. 18 चालतायत. हो, इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये लांब ठेवल्या बॉल आणि त्याचा फायदा जास्त घेता आला नाहीये. या अगोदर फुल्लर रेंज बघायला भेटले होते आणि आता तो प्रयत्न पूर्ण केला होता गोलंदाज. आपण बघतो हा रिव्ह्यू, लांब अखेर सक्सेसफुल. बॅटची आतमधली इनर एज आणि फॉलो थ्रू मध्येच बॉल. 2 बॉल 19. हो, वॉट इज शॉट. पिक केल्या बॉलला, फेकून दिले स्क्वेअर लेगच्या बाहेर. लांब पल्ल्याचा येतोय अर्धशतक. फलंदाज स्वयं पाटील एकदा बॅट दाखवायची आहे. एका ते किल्ला लढवलाय स्वयं पाटीलने. 17 बॉल आणि वैयक्तिक 50 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 72 आणि 1 बॉल 13ची गरज. शेवटचा बॉल आणि हाई फटका चांगला आहे पण लॉंग ऑनच्या हातामध्ये. अगैर स्वयं परतला. एक षटकार आणि भूषणने झेल टिपला. शेवट गोड चंदन पाटीलने केला. डाव संपलं. एका हाती किल्ला लढवला स्वयंने. 18 बॉल मध्ये 50 धावा त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक बघायला भेटल्या. संघ मात्र बराचसा झाला. हार अखेर त्यांना पत्करावी लागली पण स्वयंचं कौतुक करावं तेवढं कमी नाहीये, कारण की 18 बॉल 50 धावा त्याचा